नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आता सर्वांनाही एकच उत्सुकता असते की हे काव्याचं सत्य मालिनीसमोर आणि विक्रमसमोर कसं येणार. तर तो क्षण आलेला आहे बरं का मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक आहे का घरात जर कळलं काव्याचा बॉयफ्रेंड जीवाचा आहे तर काय होणार, ते आज आपल्याला ह्या एपिसोडमध्ये बघायचं आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे आता काय होतं, सुनीता घरी आल्यामुळे मालिनी खुश असते, पण मालिनीच्या मनातसुद्धा नसतं की सुनीता नेमकी कोणता बॉम्ब घरात फोडणार आहे. तर तिचा पाहुणचार वगैरे झाल्यावरती सुनीता म्हणते की तुम्हाला तुमच्या लक्ष्मीचं खूप कौतुक आहे ना. तर विक्रम म्हणतो हो, ती लक्ष्मी आहेच, पण त्याचबरोबर आमच्या घराची मुलगीसुद्धा आहे. तर सुनीता म्हणते पण असल्या मुली नकोचे, ज्या मुली घरात एक आणि बाहेर एक वागतात ना, असल्या मुलींना घरात ठेवूच नाही. तर विक्रम म्हणतो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का, तुम्ही आमच्या घरातल्या सुनांवरती बोट उचलताय. तर सुनीता म्हणते हो, जे मी बोलते ना ते खरंच बोलते. विक्रम म्हणतो पण ते कसं. तर सुनीता म्हणते तुम्हाला आत्तापर्यंत तर एकटं कळलं असेल की काव्याचं बाहेर अफेअर होतं, पण तिने तुम्हाला हे सांगितलं की तिचा बॉयफ्रेंड कोण आहे. मालिनी म्हणते त्याची आम्हाला गरजसुद्धा नाही आहे, कारण माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. तर सुनीता म्हणते नाही, पण मला ते सत्य तुमच्यासमोर आणायचं आहे. आणि असं म्हणून आता सुनीता काय करते, तिने आणलेला जो तो फ्रेंड ड्रॉय आहे तो लॅपटॉपमध्ये काव्याला लावायला सांगते. काव्या म्हणते कशाला, नको आहे, कारण आता आमचं सगळं काही मिटलेलं आहे, आता आमच्यामध्ये तसं काहीही नाही आहे. ते विक्रम काकांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते की काका माझ्यात आणि त्या मुलामध्ये आता काहीही नाही, त्या मुलाचं आता लग्न झालं आहे, तो त्याच्या सुखी संसाराला लागला आहे. विक्रम म्हणतो अगं काव्या, माझाही तुझ्यावरती विश्वास आहे, मलाही या गोष्टींची काही गरज नाही आहे बघण्याची. पण ऐकन ती सुनीता कसली, तिने ठरवून चाललेली आहे की आज यांच्या घरामध्ये बॉम्ब फोडायचा म्हणजे फोडायचा. तर नाही हा करता करता शेवटी तो जो पेनड्राईव्ह आहे तो लॅपटॉपला जोडला जातो. पण इकडे आता काव्याच्या मनामध्ये खूप धाकधूक चाललेली असते की बाबा आता नक्की काय होणार. आणि आता मालिनी काकू आणि विक्रम काकांना माझं सत्य कळणार. अखेर आता लॅपटॉप चालू होतो आणि ती तो व्हिडिओ प्ले करते आणि व्हिडिओमध्ये जीवा आणि काव्याचा तो व्हिडिओ असतो गुलाब देण्याचा, तो समोर आलेला असतो. हे बघून विक्रमच्याही पायाखालची जमीन हलते आणि मालिनी तर अक्षरशः चक्कर येऊन पडते. तर मालिनी सुनीताला म्हणते अगं तू काय दाखवते, तुला कळतंय का, हा कोण आहे तुला माहिती का. तर सुनीता म्हणते हो, हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे. ती म्हणते अगं मूर्ख, हा माझा लहाना मुलगा जीवा आहे आणि त्याच्याशी तू काव्याचं नातं जोडायला जाते. आता असं म्हणल्यावरती काव्याला तर खूप डोकंदुखी होते, पण इथे सुनीतासुद्धा विचारात पडलेली असते बाबा ही मिस्टेक कशी झाली. आणि आता इथे विक्रमच्या लक्षात येतं की म्हणजे काव्याचं अफेअर ज्या मुलाबरोबर होतं तो दुसरा तिसरा कुणी नसून आपल्या जीवाचा आहे. आता हे सर्व झाल्यावरती नक्की पुढे काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.